नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात प्रेमसंबंधांचा दुर्दैवी शेवट झालाय। कुटुंबियांनी विवाहाला विरोध केल्यानं प्रेमी युगुलानं विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारादरम्यान 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत तरुणाचं नाव विशाल जवादे असं आहे। तो मंडप डेकोरेशनचं काम करत होता, तसंच ऑटोही चालवत होता। गेल्या 4 वर्षांपासून त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। दोघांनाही विवाह करायचा होता आणि त्यांनी याबाबत आपल्या कुटुंबियांकडे इच्छा देखील व्यक्त केली होती। मात्र दोन्ही कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे। रविवारी या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वादही झाला होता। त्यानंतर सोमवारी दुपारी दोघे वानाडोंगरी ते संगमगाव मार्गावरील एका मोकळ्या मैदानात गेले आणि सोबत आणलेला विषारी पदार्थ प्राशन केला। विषाची मात्रा अधिक झाल्यानं विशालची प्रकृती घटनास्थळीच गंभीर झाली। रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। मात्र रात्री 11च्या सुमाराला विशालचा मृत्यू झाला। तरुणीची प्रकृती गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस रुग्णालयात दाखल झाले। या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत।